नमस्कार मंडळी. गड, कोट, किल्ले, दुर्ग अशा नानाविध शब्दांनी ओळखला जाणारा विषय आणि त्या विषयावर बोलायला मला मुंबई तरुण भारत, साप्ताहिक विवेक यांनी निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. छोट्या छोट्या एपिसोड्समधून आपण दुर्ग ह्या विषयाची माहिती घेणार आहोत. दुर्ग हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा तुम्हा महाराष्ट्रीयन माणसांच्या मनामध्ये, महाराष्ट्रिकांच्या मनामध्ये पहिलं नाव उभं राहतं ते शिवछत्रपतींचं. कारण त्यांचा दुर्गांशी असलेला तो घनिष्ठ संबंध आणि शाळेमध्ये आपण वाचलेला इतिहास, या दोन्ही गोष्टी व्यावृत्त नाही होऊ शकत. आणि तेच थेट भावना जेव्हा दुर्ग, गड, कोट, किल्ले ह्या शब्दांनी आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा ते शिवछत्रपतींचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण किल्ले हा शब्द किंवा दुर्ग हा शब्द किंवा ही जी संकल्पना आहे, असं मी म्हणतो त्याला, ही किती प्राचीन असावी, किती जुनी असावी, हा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा हळूहळू जसं उगवतीचा सूर्य डोंगराआडून बाहेर येतो आणि उजेड पडत जातो, तसतसं आपल्याला ह्या संज्ञेविषयीचं भान किंवा त्या संज्ञेविषयीचं वास्तव आपल्यासमोर यायला सुरुवात होते. दुर्गांचा इतिहास खूप प्राचीन आहे, किंबहुना दुर्ग या संकल्पनेचा इतिहास खूप प्राचीन आहे. म्हणजे कल्पनातीत प्राचीन असं आपण म्हटलं तरीही चालेल. जेरिको सिटी नावाचं एक शहर आहे पॅलेस्टीनजवळ. तिथं त्या शहराचं उत्खनन सुरू आहेत अजूनही. विख्यात पुरातत्वज्ञ तिथं काम करत आहेत. आज जेव्हा आपण पॅलेस्टीन किंवा आपलं जेरिको सिटीच्या संदर्भामध्ये आपण गुगलवर सर्च केलं, वाचलं, तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की जेरिको सिटी हे एक शहर नाही, तर ती एकाखाली एक गाडली गेलेली जवळजवळ 20 शहरं आहेत. म्हणजे एक पहिलं सगळ्यात 20वं सगळ्यात तळातलं शहर ते सगळ्यात प्राचीनतम शहर असं आपण म्हणू. ते शहर नष्ट झालं, तिथली संस्कृती नष्ट झाली, काही कालावधी गेला, दगडमाती साचली, त्याच्यावर धूळ जमली आणि त्याच्यावर काही कालांतरानं दुसरं शहर वसलं. त्याचीही तीच अवस्था झाली, तिसरं, चौथं, असं करत करत आज पुरातत्वज्ञांना तिथं 20 शहरं मिळालेली. आणि 20 शहरांच्या पैकी सगळ्यात प्राचीन जे शहर आहे, सगळ्यात तळातलं जे शहर आहे, 20वं शहर, त्याचा कालावधी पुरातत्वज्ञांनी साधारण ख्रिस्तपूर्व 8,500 ते 9,000 वर्ष इतका जुना सांगितलेला आहे. म्हणजे आजचे 2,000 वर्ष त्यामध्ये मिळवली तर साधारण 11,000 वर्ष इतकं ते शहर जुनं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण त्या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या शहराभोवती पुरातत्वज्ञांना प्राचीन तटबंदी, दगडांनी बांधलेली तटबंदी सापडली आहे. त्या तटबंदीमध्ये बुरुज आहेत, त्या बुरुजावरून खाली आतमध्ये उतरायला पायऱ्या आहेत. अर्थ असा की 11,000 वर्षांपूर्वी, साधारण 11,000 वर्ष मी म्हणतोय, इतक्या प्रचंड कालावधीत 200 वर्ष पुढे मागे झाली, तर वाईट वाटण्याचं कारण नाही. पण साधारण 11,000 वर्षापूर्वी मानवाला तटबंदी बांधून, तटबंदीने बंदिस्त केलेल्या शहरात राहून स्वतःचं संरक्षण करण्याची बुद्धी होती आणि तशी तांत्रिक प्रगती त्यानं केली होती. कधी कधी विश्वास बसत नाही.
त्याच्यामुळे स्थूल अर्थाने जर आपण म्हटलं तर जेरिको सिटी, त्यातलं ते 20वं शहर, हा जगातला प्राचीनतम दुर्ग आहे, निदान आज सापडलेला. अनेक ठिकाणी उत्खननं सुरू असतात, पुरातत्वज्ञ काम करत असतात, त्यांना नवनवीन गोष्टी सापडत असतात. न जाणं उद्या याहूनही प्राचीन असा एखादा दुर्ग पुरातत्वज्ञांना सापडेल. पुरातत्वशास्त्र हे त्या दृष्टीनं अतिशय रंजक आहे. आज असलेलं ठाम असलेलं मत दुसऱ्या क्षणी बदलू शकतं, इतकी त्या शास्त्राची गती आहे. कारण रोज नवनवीन काहीतरी मिळत असतं, रोज तुमच्या व्याख्या बदलत असतात. आपण बोलत होतो दुर्गांच्या विषयी. तर प्राचीनतम जगातला दुर्ग म्हणून जेरिको सिटीकडे आपल्याला पोट दाखवावं लागतं. मी याला नेहमी एका इंद्रधनुष्याची भूमिका सांगतो. एखादं इंद्रधनुष्य असावं. तसं जेरिको सिटी, त्याची 2 टोकं असतात इंद्रधनुष्याची. त्यातलं एक टोक एका क्षितिजाच्या कडेला असतं, दुसरं टोक दुसऱ्या कडेला असतं आणि मध्ये अतिशय सुरेख असे रंग पसरलेले असतात. माझ्या मते जेरिको सिटी हे त्या एका इंद्रधनुष्याचं एक टोक आहे. त्याचा कालावधी 11,000 वर्ष इतका प्राचीन आहे आणि त्या इंद्रधनुष्याचं दुसरं टोक शिवछत्रपतींच्या पाशी येऊन थांबलेलं आहे. आणि या 2 टोकांच्या मागे जगातला दुर्गांचा जागतिक इतिहास अतिशय रंगवेधी प्रकारानं आपल्या समोर येतो. रंगविलक्षण इतिहास आहे तो. किंबहुना आपण एका थराला, म्हणजे मगाशी सुरुवात करताना मी म्हटलं की दुर्ग म्हटले की तुम्हा महाराष्ट्रिकांना पहिले डोळ्यासमोर येतात ते शिवछत्रपती. पण दुर्गांच्या इतिहासामध्ये, जागतिक इतिहासामध्ये शिवछत्रपती ही त्या इतिहासाची शेवटची कडी आहे असं म्हटलं तर ते जास्त योग्य होईल. अकरा हजार वर्षांचा हा इतिहास. त्याविषयी बोलावं तेवढं कमी आहे. किंबहुना दुर्ग ही संकल्पना जेव्हा आपण बोलतो, दुर्गांच्या विषयी बोलतो, तेव्हा दुर्ग म्हणा, गड म्हणा, कोट म्हणा, किल्ले म्हणा, अनेकविध नावांनी आपण त्यांना ओळखतो. पण जेव्हा हे आपण त्याकडे एका विवक्षित पद्धतीनं पाहतो तेव्हा ध्यानी येतं की दुर्ग ही संकल्पना माणसानं स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली आहे. आणि हे जर ग्राह्य मानलं, हे मत जर ग्राह्य मानलं, तर मग दुर्गांचा इतिहास किंवा दुर्ग या संकल्पनेचा इतिहास आदिमानवाच्या चालण्यापासून सुरू होतो. एक कल्पना करूया आपण. आदिमानवाची, गुहेत राहणाऱ्या आदिमानवाची, एकटा चालणारा, एकटा फिरणारा, स्वतःचं रक्षण स्वतःच करू पाहणारा, स्वतःची जीविताशा जिवंत ठेवू पाहणारा, असं जेव्हा आदिमानवाचं चित्र आपण डोळ्यासमोर आणतो, नुकताच उठून चालू लागलेला, त्यावेळी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की या माणसाचं अस्तित्व, किंबहुना त्याचं ते तसं राहणं, याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी गोष्ट होती, ते त्याला तसं करण्याला भाग पाडणारी, आणि ती म्हणजे त्याच्या मनावर सावट धरून असलेलं भय, भीती.
स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या जीविताची, स्वतःच्या प्राणसंरक्षणाची. वन्य श्वापदांपासून त्याला भय होतं, निसर्गापासून त्याला भय होतं, स्वतःच्या जातीतल्या, म्हणेन मी, जात म्हणजे व्यापक अर्थाने नव्हे पण तत्सम त्याच्याच सारख्या माणसांकडून असलेलं त्याला ते देखील भय होतं, ती देखील त्याला भीती होती मनामध्ये. केवळ तो स्वतःचं संरक्षण करणं याला प्राधान्य देत होता आणि याचा पाया होता त्याला सतत वाटणारी सावलीसारखी त्याच्या पायाखाली घोटाळणारी, त्याच्या मनावर राज्य करणारी भीती. एक आपण स्टेटमेंट करू शकतो इथे की माणसानं त्याची प्रगती जी केली किंवा माणसाची प्रगती जी काही झाली आजपर्यंत, ती या भयापोटी झालेली आहे. शेजारच्या बाकावर बसलेला मुलगा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करतोय, त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळतील. मी कमी अभ्यास केला तर मला कमी मार्क मिळतील आणि मग माझं पुढचं करिअर कसं काय होईल ह्या भीतीपोटी आजही मुलं आणि त्यांचे पालक यांची धाव सुरू असते. हे न थांबणारी गोष्ट आहे, ही कालातीत आहे असं आपण म्हणू. ह्या सुरक्षिततेसाठी, स्वतःला भासणाऱ्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी तो प्रगतीच्या एक 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 पायऱ्या चढत गेलेला आपल्याला दिसतो. ज्याला तेव्हा त्याच्याकडे शस्त्र नाही आहेत, किंबहुना ही जैविक साखळी जी ज्याला आपण म्हणतो, त्या जैविक साखळीमध्ये तो सगळ्यात तळाला आहे. त्याच्याकडे धारदार नखं नाही आहेत, त्याच्याकडे मोठाले दातांचे सुळे नाही आहेत, त्याच्या अंगावर जशी अस्वलाच्या अंगावर असते तशी थंडीपासून रक्षणासाठी त्याच्या अंगावर फर नाही आहे, लोकर नाही आहे. त्याला रात्रीचं दिसत नाही, तो निशाचर नाही आहे, तो चित्त्यासारखा चपळ नाही आहे, तो माकडांच्या सारखा झाडावरून चढून या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू शकत नाही तितक्या सहजतेनं. हत्तीची, गेंड्याची, वाघासिंहांची अफाट असलेली ताकद त्याच्यात बिलकुल नाही. आणि तरीही केवळ स्वतःची त्याच्याकडे विचार करण्याची जी काही शक्ती आहे, संकटावर मात करण्याची त्याच्याकडे जी काही क्लुप्ती आहे आणि ती क्लुप्ती शोधण्यासाठी लागणारी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या जोरावर हे जे सगळे हँडिकॅप्स आहेत, ही त्याची जी वैगुण्य आहेत, ज्या त्याच्यातल्या असलेल्या कमतरता आहेत, त्या कमतरतांवर तो जिंकत गेलेला आहे, पाऊल पाऊल टाकून जिंकत गेलेला आहे. मला ठाऊक आहे आपण दुर्गांच्या विषयी बोलतो आहोत. हा असा जो माणूस आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये झाडावर झोपत होता, कारण त्याला भय आहे ना, मी असा कुठेतरी झोपलो असेल, तसं झालंही असेल कदाचित, तर कुठलं तरी वन्य श्वाप देऊन मला खाऊन टाकेल, मारून टाकेल. जीविताची आशा, जीविताची भीती कुणाला नसते. अगदी लहानशा कीटकापासून ते भल्या थोरल्या हत्तीपर्यंत प्रत्येकाला असते. आणि त्याच्यावर मात करण्याचे उपाय प्रत्येकजण आपापल्या परीनं शोधत होतो. माणूस त्या दृष्टीनं, बुद्धीच्या दृष्टीनं तो अतिशय प्रगतिशील ठरला आणि त्यानं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा इतिहास घडवला. त्या विषयाकडे आपण येणारच आहोत. पण तरीसुद्धा ही पूर्वपीठिका लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या भीतीपोटी तो झाडावर जाऊन झोपायला शिकला. झाडाच्या ढोली त्यानं शोधून काढल्या
की तिथं त्याला काहीसं सिक्युअर वाटेल. जिथे पर्वत होते, जिथं दऱ्या होत्या, जिथं अरण्य होती, तिथे हे शक्य होतं. डोंगरांच्या कपारीमध्ये तो जाऊन राहिला. आणि तो रात्रीसाठी, निदान रात्रीसाठी स्वतःचं संरक्षण करू शकत होता. आग त्याला ठाऊक होती, पण ती आग कशी पेटवायची ह्याचं मात्र त्याला ज्ञान नव्हतं. ते जेव्हा झालं तेव्हा तो कपारीतला झाडावरचा खाली जमिनीवर आलेला आपल्याला दिसतो. तो रात्री शेकोटी पेटवून झोपू लागला. किंवा तो ज्या गुहेत राहायचा, ज्या सिक्युअर जागा त्यानं शोधलेल्या होत्या, त्याच्या दृष्टीनं त्याला संरक्षण देणाऱ्या जागा, त्या गुहांच्या तोंडावर मग काटेरी वेली आल्या, आतमध्ये शेकोटी आली, आणि तो त्याच्या दृष्टीनं ते संरक्षणाचं त्यानं उचललेलं पहिलं पाऊल. ही देखील दुर्गांचीच संकल्पना आहे. दुर्ग हे मी सांगितलं त्याप्रमाणे दुर्ग हा प्रकार हा माणसानं स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. संरक्षणाचं ते साधन आहे. दुर्ग हे कायम डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर, डिफेन्सिव्ह मॉन्युमेंट म्हणूनच ओळखलं जातं. आणि हा माणूस मग हळूहळू त्यानं स्वतःचं भक्ष्य साधायला हत्यारं शोधली. भालाच्या म्हणजे लाकडाच्या टोकदार टोकानं तो शिकार करायला शिकला. प्लॅन्ड शिकार करू लागला तो. पूर्वी सहज मिळायचं. एखादा ससा पकडायलाही त्याला दिवस जायचा, कारण सशाचा वेग त्याच्याकडे नव्हता. दगडधोंडे मारून किंवा काही असं, म्हणजे ज्याला आपण रॉ पद्धती म्हणतो, तशा पद्धती वापरून तो शिकार करत होता. मग तो दगडांना टोकं काढायला शिकला. त्याचे हळूहळू भाले झाले, सुरे झाले, आणि त्यानं स्वतःशी पोट भरण्याची एक वेगळी नियमावली म्हणूया अशी तयार केली. त्याची साधनं त्याने तयार केली. जिथे जिथं माणूस राहत होता तिथं ह्या स्टेपमधनं तो जात होता. ह्याच्यासाठी लक्षावधी वर्ष गेलेली आहेत. म्हणजे आपण आता बोलताना हे अगदी थोडक्यात सांगतो आहोत, पण तो पुरातत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये हे सगळी डेव्हलपमेंट होण्यामध्ये अक्षरशः लक्षावधी वर्ष गेली आहेत. तो मुळातला शिकारी. शिकार करून स्वतःचं अन्न मिळवणं हे कुणाही आजच्या प्राण्याचं देखील प्रधान कर्तव्य आहे. आपण जे काही व्याप करत असतो रोज, ते पोटासाठी करत असतो. हे सर्वमान्य सत्य आहे जगातलं. त्याच्या बाबतीतही तीच गोष्ट होती. त्याचं प्राधान्य पोट भरण्यासाठी होतं, आणि ते पोट भरण्या म्हणजे जिवंत राहिलो तर आपल्याला हे मिळवणं भाग आहे. ही खूणगाठ त्यानं मनाशी बांधलेली. ह्या सगळ्या लांबलचक प्रवासामध्ये तो कधीतरी अपघातानं, मी म्हणेन, त्याला बहुधा धान्याचा शोध लागलेला आहे. ह्या धान्याच्या शोधामध्ये त्याला जाणवलंय की एक दाणा पेरला तर तसे लक्षावधी दाणे तुम्हाला मिळतात. अर्थात हेही समजून येण्यासाठी शतकांचा कालावधी कदाचित गेला असेल, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त कालावधी गेला असेल. पण जेव्हा त्याला हे आकळलं, जेव्हा त्याच्या हे ध्यानी आलं, त्या क्षणी त्यानं पाणवठे शोधले, बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे तीर शोधले, शिकारीची गरज भागवणारी अरण्य शोधली, आणि तिथे आपला मुक्कामाचा ठाव बसवला. आज देखील जगातल्या सगळ्या संस्कृतींनी जिथं जिथं पाय रोवलेले आहेत, त्या सगळ्या संस्कृतींनी नद्यांच्या तीरी, ज्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या तीरी जन्म घेतलेले आहेत. प्राचीनतम संस्कृतींनी. कुठलीही संस्कृती तुम्ही डोळ्यापुढं
ती नद्यांच्या तीरावर, नद्यांच्या सुपीक प्रदेशामध्ये वसलेली, जन्मलेली तुम्हाला दिसते. हे त्याचं जे स्थित्यंतर आहे शिकाऱ्यापासून शेतकऱ्यापर्यंतचं, ते अक्षरशः मंत्रमुग्ध करणारं आहे. तुम्ही कदाचित म्हणाल ह्याचा दुर्ग या संकल्पनेशी काय संबंध आहे? पण हे स्थित्यंतर होत असताना त्याची ती भीती कुठं गेली नाही. सुरुवातीला तो एकटा होता, त्याच्यानंतर त्याला त्याच्याचसारखे 4-6 माणसं भेटली. 4-6 हा एक शब्द आहे, पण त्याच्यासारखी त्याला माणसं मिळाली. त्यांचा एक छोटासा समूह झाला. पण भीतीचा पाठपुरावा होताच. पण ती भीती जी होती ती आता सामायिक झालेली तुम्हाला दिसते. आणि या सामायिक भीतीनं त्यांनी अजून मार्ग शोधायला सुरुवात केली. ही माणसं जी बंदिस्त ढोलीमध्ये राहत होती, गुहांच्यामध्ये राहत होती, कपारींच्यामध्ये राहत होती, अरण्याच्या आश्रयानं राहत होती, झाडावर राहत होती, ही सगळी माणसं उघड्यावर आलेली तुम्हाला दिसतात. पण तरीही कुठेतरी की आपण असुरक्षित आहोत ही भावना काही त्यांना सुटत नव्हती. मग जसं कपारी आहेत, जशा गुहा आहेत, तसं त्यांना कृत्रिम निवारे बांधायला सुरुवात केलेली आहे. मग ते लाकडांची, ओंडक्यांची ओबडधोबड घरं असतील, ज्याला आपण आज घर म्हणतो असं म्हणेन मी, पण निवारा. चारी बाजूनी बंद असलेला, छत उघडं असलेला, म्हणजे आत जायचं तर उडी मारून आत यायचं. पण त्या उघड्या छताचा पावसामध्ये त्रासाचा आहे. वरून कोणीतरी येऊ शकतो, उंच मोठा प्राणी. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्यावर उपाय शोधला. मग त्यांनी छत घेतलं. मग आत बाहेर कसं करायचं? मग त्याच्यासाठी मग त्या दारामध्ये एक कट दिला गेला, त्याला एक झडप बसवलं. पुन्हा मी सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टींना प्रचंड कालावधी लोटलेला आहे. हे सगळं होण्यासाठी आज जाणवलं आणि उद्या केलं असं झालेलं नाही. साधनांच्या अभावी ही प्रगती अतिशय धीम्या पद्धतीनं चालली, धीम्या गतीनं चाललेली आहे. मग त्याला कुठेतरी सुरक्षित वाटायला लागलं की आपण दार ओढून घेतलं, बंद केलं की आपण आत सुरक्षित आहोत. मग ही जी मंडळी एकत्र झालेली होती, एक छोट्या टोळ्या ज्या तयार झालेल्या होत्या, त्या प्रत्येकाने आपापली घरं बांधली आणि असं एक छोटं खेडं जन्माला आलेलं आपल्याला दिसतं. ही खेड्यातली जी माणसं आहेत तीही स्वतःला असुरक्षित समजत होती घरात राहून देखील. मग त्याच्यावर त्यांनी काय करावं आता? बरं, मोठा अजस्त्र एखादा प्राणी आला, गेंडा असेल, हत्ती असेल, आणि तो क्षणभरामध्ये ते सगळं उद्ध्वस्त करून गेला, तर काय करायचं? मग त्यांनी गावाभोवती कुसू घातलं, गावाभोवती बांध घातला लाकडांच्या मोठाल्या फांद्यांचा. ह्या सगळ्या संरक्षणाच्या योजना आहेत. एक्सटर्नल फोर्सेसपासून असं म्हणूया, बाह्य आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी केलेल्या उपाययोजना काळानुरूप त्या बदलत जाताना आपल्याला दिसतात. मग गावकुसू आलं म्हणून मग जसं घराला दार तसं गावालाही दार असायला हवं. मग गावाची वेस आली. ही छोटी खेडी होती, ती हळूहळू वाढत गेली. त्यांची गावं झाली, नगरं झाली, शहरं झाली. ही स्थित्यंतरं हळूहळू होत गेली. पण हे जे भीतीचं भूत आहे ते त्यांचा पाठलाग काही सोडत नव्हतं. त्या पायीच हे सगळं घडत होतं. आज देखील आपण काय करतो? मोठाले कॉम्प्लेक्सेस असतात, 100 बिल्डिंग्ज असतात एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये. मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जिथे मोठाल्या जागा उपलब्ध आहेत तिथे या पद्धतीची बांधकामं आपण पाहतो. त्या मोठ्या कॉम्प्लेक्सेसना 4 बाजूंना 4 दरवाजे असतात, गेट्स असतात. तिथे सिक्युरिटीची योजना असते, सिक्युरिटी गार्ड्स असतात. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचं, गाड्यांचं स्क्रीनिंग होतं, आतमध्ये सोडलं जातं.
तिथून जो येणारा माणूस आहे, कोणाकडे तरी पाहुणा आला आहे, तर तो त्या इमारतीमध्ये जातो. ते 1, 2, 3 विंग्ज ज्या काही असतील, त्या प्रत्येक विंग्जच्या खाली एक सिक्युरिटी गार्ड बसलेला, अष्टप्रहर बसलेला असतो, 24 तास असतो तो. तो तुमची माहिती विचारतो, नाव गाव विचारतो, फोन नंबर विचारतो, हल्ली रजिस्टरमध्ये नोंदवून घेतो. त्याच्या टेबलवर एक इंटरकॉम पण असतो. तो त्या फ्लॅटमध्ये विचारतो, तुमच्याकडे अमुक अमुक माणूस आला आहे, सोडायचं का वरती. त्यांनी हो म्हटलं की तो त्यांना नोंद करून आतमध्ये सोडतो. हे सगळं नोंदणारा एक CCTV कॅमेरा तिथे कोपऱ्यात असतो. हल्ली लिफ्टमध्ये पण CCTV कॅमेरा असतो. हे करून आपण बाहेर जाऊन, बाहेरून लिफ्टमधनं बाहेर पडून आपण जेव्हा त्या दारात उभे राहतो त्या घराच्या, तेव्हा दारावर डोअर फोन असतो, त्यालाही कॅमेराचा डोळा असतो. आतल्या माणसाला दिसतं की बाहेर कोण आलं आहे, हा खरंच आपल्याकडे आला आहे, हा आपल्या ओळखीचा आहे किंवा नाही. आणि मग आपण त्या माणसाला आतमध्ये प्रवेश देतो. हे इतक्या सगळ्या संरक्षणाच्या योजना, हे आत्ताचं मी सांगतोय, ह्या इतक्या सगळ्या संरक्षणाच्या योजना करून देखील तुमच्या आमच्या घराला सेफ्टी डोअर्स आणि खिडक्यांना ग्रिल्स असतात. अर्थ असा की आपल्यासाठी तो 1 BHKचा, 2 BHKचा, 3 BHKचा जे काही घराचा आकार असेल, तो आपल्यासाठी असलेला दुर्ग असतो, जिथे आपल्याला आपण सुरक्षित स्वतःला समजतो. म्हणजे दुर्ग कालबाह्य झालंय का? अजिबात नाही. जेव्हा आपण दुर्गांच्या संकल्पनेविषयी विचार करतो, ही संकल्पना थेट चालत आलेली आपल्याला स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे दुर्गांचा इतिहासाच्या विषयी जेव्हा आपण बोलतो, हे सगळं पाहिलं, ते बोलत असताना हे जेव्हा आपण सगळं पाहतो, त्यावेळी मग आपल्याला उजाडतं म्हणूया आपण, त्यावेळी आपल्याला भान येतं की जिथे आपण दुर्गशास्त्राविषयी बोलतो, दुर्गशास्त्राचा आपण उहापोह करायला लागतो, तेव्हा जाणवतं की शिवछत्रपती ही ह्या युद्धपद्धतीमधली, ज्याच्यामध्ये दुर्गांचा उपयोग हा प्राधान्यानं केला गेला अनादिकाळापासून, तो शिवछत्रपती राजा ही त्या संकल्पनेतली शेवटची कडी आहे, ज्याला आपण किल्ला या नावानं ओळखतो. आपलं घराला काही आपण किल्ला म्हणत नाही. आहेत लोक बिल्डिंगला किल्ल्याचं नाव देणारी आणि त्याच्यात राहणारी, पण कंटेम्पररी कन्सेप्ट्सप्रमाणे, तत्कालीन संकल्पनांच्या प्रमाणे, दुर्ग हा जिथे जो तुम्हाला आक्रमण करणाऱ्या शत्रूपासून संरक्षण देतो, तो दुर्ग, असं आचार्यांचं म्हणणं आहे. ज्यांनी याच्याविषयी लिखाण केलेलं आहे प्राचीन काळी, ते जे विद्वान मंडळी, जे आचार्य होते, त्यांच्या मताप्रमाणे दुर्ग ही संरक्षणाची व्यवस्था आहे.